कल्पना करा, एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक सामान्य माणूस पुढे लाखो लोकांच्या हृदयातील तुकोबा कसा बनला. ज्यांच्या अभंगांनी महाराष्ट्राच्या मातीला भक्तीची भाषा दिली, ज्यांच्या शब्दांतून विठ्ठल भक्ती, मानवता आणि सत्याचा संदेश घुमला आणि ज्यांचे नाव घेताच आजही वारकरी परंपरेत भक्तीचा जयघोष होतो. हे संत म्हणजे संत तुकाराम महाराज. पण तुकाराम महाराजांचे जीवन केवळ भक्ती आणि अभंगापुरतेच मर्यादित नव्हते. त्यांच्या आयुष्यात दुःख आले, संकटे आली, विरोध आला, पण या सगळ्यातून त्यांच्या विचारांना आणखीन मोठी ताकद मिळाली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की संत तुकाराम महाराज कोण होते, त्यांचे जीवन कसे होते, त्यांनी अभंग का लिहिले, त्यांचे विचार इतके प्रभावी का ठरले आणि त्यांच्या जीवनाचा शेवट नेमका कसा झाला. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्राच्या या महान संताची प्रेरणादायी कथा. संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील महान संत, कवी आणि विठ्ठल भक्त म्हणून ओळखले जातात. त्यांचा काळ साधारणपणे 17वे शतक मानला जातो. त्यांचे जीवन क्षेत्र पुणे जिल्ह्यातील देहू हे गाव होते. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून भक्तीबरोबरच माणुसकी, सत्य, नम्रता, सदाचार आणि समाजातील दांभिकतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांची भाषा सामान्य माणसाला समजणारी होती, त्यामुळे त्यांचे अभंग लोकांच्या मनापर्यंत सहज पोहोचले. तुकाराम महाराजांचा जन्म देहू येथे झाला असे मानले जाते. त्यांचे वडील बोल्होबा आणि आई कनकाई अशी परंपरेने नावी सांगितली जातात. त्यांचे कुटुंब विठ्ठल भक्त होते आणि व्यापार शेतीशी संबंधित होता. लहानपणापासूनच तुकाराम महाराजांच्या मनात अध्यात्म आणि विठ्ठल भक्तीची ओढ होती. परंतु पुढे त्यांच्या जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग आले. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक दुःख आले. दुष्काळाच्या काळात अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. तुकाराम महाराजांनीही या संकटांचा अनुभव घेतला. या दुःखांमुळे त्यांचे मन संसारापेक्षा अध्यात्माकडे अधिक वळले. त्यांनी बाह्य दिखाव्यापेक्षा मनाची शुद्धता आणि देवावरील खरी श्रद्धा महत्त्वाची मानली. त्यांच्या अभंगांतून या जीवनानुभवांचे प्रतिबिंब दिसते. तुकाराम महाराजांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता पांडुरंग विठ्ठल, म्हणजे ते सदैव विठ्ठलाची पूजा करत असत. त्यांच्यासाठी भक्ती म्हणजे केवळ पूजा किंवा विधी नव्हता. खरी भक्ती म्हणजे मन शुद्ध ठेवणे, सत्य बोलणे, दुसऱ्यांशी प्रेमाने वागणे आणि अहंकार सोडणे असा त्यांच्या विचारांचा पूर्ण गाभा होता. त्यांच्या अभंगांमध्ये विठ्ठलाशी असलेले नाते अत्यंत जिव्हाळ्याचे दिसते. कधी ते विठ्ठलाला आईसारखे मानतात, कधी मित्रासारखे, तर कधी आपल्या जीवनाचा आधार मानतात. तुकाराम महाराजांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांची अभंगवाणी. त्यांनी सामान्य लोकांना समजेल अशा सोप्या आणि प्रभावी मराठी भाषेत आध्यात्मिक विचार मांडले. त्यांच्या अभंगांमध्ये अनेक विषय आढळतात. विठ्ठल भक्ती, संसाराचे वास्तव, अहंकार, लोभ, दांभिकता, माणुसकी, आत्मपरीक्षण आणि समाज जीवन. म्हणूनच तुकाराम महाराजांचे अभंग केवळ धार्मिक रचना नाहीत, तर ते जीवन समजून घेण्याचा एक मार्गसुद्धा आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगांचा संग्रह पुढे तुकाराम गाथा म्हणून प्रसिद्ध झाला. वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम गाथेला विशेष महत्त्व आहे. आजही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यांच्या अभंगांचे गायन केले जाते. त्यांच्या अभंगांनी भक्तीला केवळ मंदिराच्या चौकटीत न ठेवता ती सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी जोडली. तुकाराम महाराजांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी समाजातील ढोंग आणि दांभिकतेवर स्पष्टपणे टीका केली. त्यांच्या मते केवळ बाह्य धार्मिक आचार करून माणूस श्रेष्ठ होत नाही. माणसाचे खरे मोठेपण त्याच्या आचरणात असते. जात, अहंकार, लोभ आणि खोटा दिखावा यापेक्षा प्रेम, दया, सत्य आणि सदाचार महत्त्वाचे आहेत. हा संदेश त्यांच्या अभंगांतून वारंवार दिसतो. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधांबद्दल अनेक लोककथा आणि परंपरा प्रचलित आहेत. या कथांमध्ये शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांविषयी आदर होता असे सांगितले जाते. मात्र या विषयातील काही लोकप्रिय कथा ऐतिहासिक स्रोतांच्या दृष्टीने निश्चितपणे सिद्ध झालेल्या नाहीत. म्हणून या प्रसंगांचा उल्लेख करताना इतिहास आणि लोकपरंपरा यांच्यातील फरक लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. आज जग खूप बदललेले आहे. तंत्रज्ञान वाढले आहे, जीवनशैली बदलली आहे, पण माणसाच्या मनातील अहंकार, लोभ, मत्सर, दुःख आणि अस्वस्थता अजूनही तशीच आहे. म्हणून तुकाराम महाराजांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांचा संदेश साधा आहे. देवभक्ती करा पण त्यासोबत माणुसकी जपा. ज्ञान मिळवा पण अहंकार बाळगू नका. सत्याचा मार्ग कठीण असला तरी तो सोडू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा.
तुकाराम महाराजांच्या जीवनाच्या शेवटाबद्दल वारकरी परंपरेमध्ये सदेह वैकुंठ गमनाची श्रद्धा आहे. परंपरेनुसार इंद्रायणीच्या काठावरून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले अशी भक्तांची श्रद्धा आहे. या घटनेभोवती अनेक आख्यायिका आणि भक्ती परंपरा आहेत. इतिहासाच्या दृष्टीने या घटनेचे सर्व तपशील निश्चितपणे सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे हा प्रसंग वारकरी श्रद्धा आणि परंपरा म्हणून समजणे योग्य ठरेल. तुकाराम महाराजांना शेकडो वर्षे झाली असली तरी त्यांची वाणी आजही जिवंत आहे. वारकरी दिंड्यांमध्ये त्यांचे अभंग ऐकू येतात, कीर्तनांमध्ये त्यांचे विचार सांगितले जातात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकटात असलेल्या माणसाला त्यांच्या अभंगांतून आशा आणि आधार मिळतो. तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवले की मोठेपणा संपत्तीमध्ये नाही, मोठेपणा पदामध्ये सुद्धा नाही, तर माणुसकी, भक्ती आणि चांगल्या आचरणातच खरा मोठेपणा आहे. तर माऊली संत तुकाराम महाराजांचे जीवन आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश देते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनातील श्रद्धा, सत्य आणि माणुसकी सोडू नका. तुकाराम महाराज गेले पण त्यांची वाणी आजही जिवंत आहे. त्यांचे अभंग आजही आपल्याला प्रश्न विचारतात. आपण खरोखर चांगले माणूस होण्याचा प्रयत्न करतोय का? जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांचे विचार आवडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा. अशाच संतांच्या जीवनावर आधारित माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. संत तुकाराम महाराज की जय.